like, subscribe, and get notified. The 52nd death anniversary of Goa's first Chief Minister and icon of the Bahujan Samaj Dayanand Bandodkar was observed on 12 August 2025. Though at first he was in favor of merger of Goa with Maharashtra, after the opinion poll, Bandodkar decided to wholeheartedly work for development of Goa and upliftment of the poor and downtrodden. Bandodkar was elected 3 times as Chief Minister and died of a heart attack at Goa Medical College at the age of 62 years. The Gomantak Maratha Samaj organized a program to commemorate the death anniversary of Bhausaheb Bandodkar. The portrait of Bandodkar was garlanded and offered Adranjali. Bandodkar laid the foundation of health, education and development in Goa. गोमंतक मराठा समाजासाठी भाऊसाहेब बांदोडकरांनी जे कार्य केलेलं आहे ते उल्लेखनीय अशा प्रकारचं आहे आणि म्हणून त्यांच्या कार्याची माहिती संपूर्ण गोमंतकातील नागरिकांना मिळावी, विद्यार्थ्यांना मिळावी या दृष्टीनं अशा प्रकारचे प्रयत्न दरवर्षी केले जात आहेत. आणि म्हणून मला सांगायला अभिमान वाटतो की भाऊसाहेब बांदोडकरांचं कार्य जे आहे त्या भाऊसाहेब बांदोडकरांनी केलेल्या कार्याची ती जाणीव प्रत्येकाला व्हायला हवी. कारण भाऊसाहेबासारखा नेता गोमंतकात कोणीही झालेला नाही. भाऊसाहेब बांदोडकर हे निवडून न येता आधी मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर पुन्हा निवडून आले आणि मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी गोव्याचा कायापालट केला. संपूर्ण गोमंतकामध्ये ते फिरत होते. संपूर्ण गोमंतकाची त्यांना माहिती होती. संपूर्ण गोमंतकीय समाज कसा आहे याचीही कल्पना त्यांना होती. आणि म्हणून बहुजन समाजाचा उत्कर्ष जर व्हायचा असेल तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणं, समाजाला शिक्षण मिळणं, मग तो समाज कोणताही असो, केवळ मराठा गोमंतक मराठा समाजासाठीच त्यांनी कार्य केलेलं नाही तर संपूर्ण गोमंतकातील सगळ्या समाजातील गरीब लोकांना त्यांच्या शिक्षण त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. होती नाही बहू परी आसम नाही. होय, काही व्यक्तिमत्व ही काळाच्या पुढचा विचार करतात. इतिहासाच्या पानावर केवळ नाव नाही तर प्रेरणा म्हणून कोरले जातात. जनतेच्या मनात एक अढळ स्थान निर्माण करतात. असेच होते आपल्या गोव्याचे पहिले मुख्यमंत्री आणि एक उत्तम उद्योजक दयानंद बाळकृष्ण बांदोडकर म्हणजेच भाऊसाहेब बांदोडकर. भाऊंचा जन्म 12 मार्च 1911 रोजी पेडणे तालुक्यातील एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे बालपण अगदी साधेपणातच गेले. लहानपणीच त्यांचे आईवडील वारले. त्यांचे प्राथमिक मराठी शिक्षण म्हापसा येथे व माध्यमिक पोर्तुगीज शिक्षण पणजी येथे झाले. त्यांना उच्च शिक्षण प्राप्त करायची खूप इच्छा होती, परंतु घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे ते करू शकले नाही. भाऊसाहेबांचे कुटुंब म्हणजेच त्यांची पत्नी सौभाग्यवती सुनंदाताई बांदोडकर, शशिकला, उषा, क्रांती व ज्योती ह्या त्यांच्या कन्या व सिद्धार्थ हा त्यांचा सुपुत्र. कर्मणेवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ही गीतेतील उक्ती त्यांनी आपल्या जीवनात आत्मसात केली होती. म्हणजेच काय तर आपण आपले कर्म करीत जावे, फलाची अपेक्षा करू नये असे त्यांचे विचार होते. 1961 साली गोवा पोर्तुगीजांच्या सत्तेतून मुक्त झाला. गोव्यात लोकशाहीची पहाट उगवली. भाऊसाहेबांनी गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष म्हणजेच MGPची स्थापना केली. 1963 साली गोव्याच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत भाऊसाहेब बांदोडकर हे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री बनले. त्यांनी गोव्यातील दुर्बल समाजाला आवाज दिला. Sapteswar High School Mandram observed the death anniversary of Bhausaheb Bandodkar. The MLA who was elected from Mandram constituency after the death of Bandodkar and former Union Minister Ramakant Khalap spoke about Dayanand Bandodkar. त्यामागचे कारण होऊ शकतो तुम्ही जर विचारलं पडेल कारण कसं
काळजान आसा त्याचो परिपाक. भाऊ बद्दलची आत्मीयता म्हज्या काळजान हांव मागीर ल्हानपणा पासून ज्या वेळार हांव कोण आमदार ना कोण ना पण भाऊच्या हातांतल्यान हांवें विद्यार्थी आसतना बक्षिसां घेतली. भाऊच्या हातांतल्यान पुस्तकां ताणें म्हाका ती बक्षीस दिल्ली आसा. तकले वयल्यान फाटी वयल्यान हात घोडून व्हडलो आशिर्वाद आनी नंतर अनपेक्षीत रित्या आमदारकी भाऊच्या मदतीन आनी तेंचेच कार्य फुडें व्हरपाचें प्रयत्न हांवें आतां पर्यंत केले. म्हाज्यासाठी भाऊ एक दैवत आसा आनी ह्या दैवतान बहुजन समाजासाठी लहान लोकांसाठी विद्यार्थ्यांसाठी किंबहुना सगळ्या गोंयकारांसाठी खूब मोठें काम केलें. त्यांच्या कामाची ख्याती गोव्या भायरय पावली आणि गोव्या भायरच्या लोकांकय ताचो पावलो. तर अशा उपजत जेचे कडेन नेतृत्वाचे गूण आसा, उपजत जाका दैवत म्हणून लोक सहजपणे पळयतात, अशा व्यक्तीची थोरवी म्हज्या काळजान आसा. म्हणून हांव भाऊच्या उपक्रमाक न चुकता आसा. भाऊंचं नाव दयानंद, पण वृत्ती ही दयेला आनंद देणारी अशी होती. जे आपल्याकडे आहे ते सर्वस्व त्यांनी दान दिलं. मी अनेकदा ती गोष्ट सांगितली, परत सांगत नाही, की ते एका मागच्याला एका आजारी मुलाचा बाप लोकांकडे मदत मागत होता, पण कोणी त्याला मदत देत नव्हते. भाऊ खाली उतरले बसमधून आणि जे खिशात पैसे होते ते त्याला दिले आणि स्वतः चालत पणजीला आपल्या घरी गेले. म्हणजे त्यांच्याजवळ जे काय होते ते सुद्धा त्यांनी दान केलं. म्हाळसा देवीची जी पिंडिका, जी भाऊंचं ग्रामदैवत आहे, ते सुद्धा त्याची जी पिंडिका जरा भेगाळलेली होती आणि सर्व मोठमोठे पैसेवाले त्या देवस्थानाचे महाजन होते, पण कोणीही पुढे येऊन मदत करायला तयार नव्हता. भाऊ स्वतः आर्थिक संकटात होते, तर कारण त्यांच्या माइंडचा खटला चालू होता. त्यांनी आपले एक मित्र नारायण पै याला सांगितलं की मला ते बघवत नाही, तुम्ही मला थोडी आर्थिक मदत करा, मी ती पिंडिका बदलून देतो, माझ्याजवळ पैसे नाही. भाऊंचे गुण हे आपण आदर्शवत ठेवून भाऊंचं जे कार्य होतं ते कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही झटावं. एकच विचार केला पाहिजे, जसं मला काय पाहिजे ते दुसऱ्याला पाहिजे. मला सुखी जीवन जगायचं आहे, दुसऱ्यालाही ते जगायचं आहे, हा विचार मनामध्ये ठेवून आपण आपलं जीवन क्रम करायचं. दुसऱ्याला दूषण देऊ नये, दुसऱ्याला त्रास देऊ नये आणि आपण आपलं जीवन जे आहे ते सुखी समाधानाने घालवावं, जगावं.